नमस्कार मित्रांनो, मार्केटमध्ये घसरण का होते? पहा, मार्केटमध्ये घसरण होत आहे समजून येतं. खूप चांगली तेजी बनली होती, मार्केटमध्ये घसरण होत आहे. तुमच्या शेअरमध्ये घसरण का होत आहे? तुम्हाला अलर्ट होणे गरजेचे आहे. पहा, किती वेळा मी तुम्हाला सांगितलं आहे की यावेळेस जर तुम्ही खरेदी करत आहात तर विचारपूर्वक खरेदी करा, नाहीतर आरामात बसा, काहीच प्रॉब्लेम नाही. कोठे खरेदी करायचं आहे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कोणत्या शेअरला खरेदी करत आहात पाहून घ्या, नाहीतर तुमची हड्डी तुटणार आहे. तुम्हाला काय पाहायचं आहे? 52 वीक लो पहा. जो शेअर खरेदी करायला जात आहात पहा, आधी मोठ्या प्लेयरने किती दिवस आधी त्या शेअरला जबरदस्त खरेदी केलं होतं आणि तो आज विकायच्या स्थितीत आहे. पहा, 4-5 पट पैसा झाला आहे. जो पण शेअर तुम्ही पाहाल तर 52 वीक हायवर आहे, तर मोठा प्लेयर काय इथे गेम खेळायला आला आहे? काय तो विकणार नाही? विकले तर काय होईल? तुमचा शेअर क्रॅश होईल, तुमच्या शेअरमध्ये घसरण होईल. ज्या पद्धतीने तो शेअर वाढत होता 10%, 10-15% कंटिन्युअसली जबरदस्त तेजी दाखवत होता, तो पडू शकतो. पहा, कंपनीचे रिझल्ट्स येत आहे. मी नाही बोलत की रिझल्ट खराब येत आहे किंवा चांगले येत आहे, पण शेअर ज्या प्राईसच्या अकॉर्डिंग रिझल्ट येत आहे ठीक आहे. दुसरी गोष्ट, काही कंपनीचे रिझल्ट चांगले येत आहे पण शेअर तर जबरदस्त वाढला आहे, तर काय होईल? त्यामध्ये काय होईल तर घसरण मिळणार. तुम्हाला अजून काही नाही मिळणार. काय खरेदी करायचा बिलकुल पक्का टाईम आहे. तुम्ही स्वतः अनुमान लावा की 2 वर्षापूर्वी जो शेअर IRFC आर्विनिलचे शेअर कोठे होते सांगा ना, आणि आज कोठे आहे? आज तर खूप जास्त वरती आहेत. तर तुम्ही स्वतः सांगा. कंपनीचे रिझल्ट चांगले येत आहे ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, पण शेअरचे भाव पण वरती आहेत ना. तुम्हाला काय केलं पाहिजे? अशा वेळी चांगल्या घसरणीवर तुम्ही खरेदी करा. जर शेअरमध्ये खूप जास्त करेक्शन नाही झालं आहे आणि तुम्ही शॉर्ट टर्ममध्ये पैसे बनवायचं मन आहे तर चांगल्या घसरणीवर खरेदी करा. आणि खरेदी केल्यावर जसा चांगला प्रॉफिट होतो बाहेर निघायचं आहे. ह्यूज क्वांटिटी ह्यावेळेस माराल तर तुमची हड्डी तुटून जाईल. स्टॉक मार्केट खरेदी करायचं मन आहे, कोठे पोझिशन दिसत आहे तर तुकड्यामध्ये खरेदी करायचं आहे. जर ह्यूज क्वांटिटी कोणी पण चुकून पण मारली तर स्टॉक मार्केटमधून तुम्ही बाहेर व्हाल. तुमचं वाचणं मुश्किल आहे, कारण ही वेळच अशी आहे. मार्केट वाढत आहे, चालू दे. निफ्टी 50 वाढत आहे ठीक आहे, निफ्टी 50 पडेल माहीत नाही, बँक निफ्टी पडेल माहीत नाही, पण तुमचा शेअर पडू शकतो हे मात्र कन्फर्म आहे. असं का? कारण की तुम्ही कोठे खरेदी केला पहिले पहा ना. तो शेअर 1 वर्षापूर्वी कोठे होता? तुम्ही ह्या गोष्टीला का नाही पाहत? कोणत्या पण शेअरला खरेदी केलं मग खाली पडला तर काय कराल? माझ्याकडे तर खाली खरेदी करायला पैसेच नाही असत. पहा, जर पैसे कमी असेल तर एकाच शेअरमध्ये SIP करा, थोडं योग्य पद्धतीने खरेदी करा. स्टॉक मार्केटमध्ये खूपच करेक्शन झालं तर बोलाल मला खरेदी करायला पैसे नाही आहेत. आणि मी हे वारंवार सांगतो की तुकड्यामध्ये खरेदी करा, नाहीतर मित्रांनो डोक्यामध्ये टेन्शन भरपूर भरणार आहे. जर तुम्हाला विचारपूर्वक काम नाही कराल, ज्यांना वाटतं आज कोणता शेअर वाढला तर मी खरेदी करेन, लॉंग टर्म विचार बनवून चाला. आज तेजी दिसत आहे, उद्या घसरण दिसेल. नमस्कार.